या सगळ्या प्रकरणामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। महिला डॉक्टरने त्रास होत असल्याचं पत्र याआधी दिलंय। फलटणमध्ये अभिजित निंबाळकर यंत्रणा चालवतात असं अंबादास दानवे म्हणाले। दानवेंचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावावर हे गंभीर आरोप झालेले आहेत। निंबाळकरांच्या पीएनं महिला डॉक्टरला फोन केला होता। महिला डॉक्टरच्या पत्रावर कारवाई का झाली नाही असा प्रश्नही दानवेंनी विचारला। स्थानिक माजी खासदारांनी त्यांच्या पीएनं दबाव आणला असं समोर येत आहे आणि हे फक्त दानवेंच्या आरोपातून समोर येत नाहीये, तर तिची जी चौकशी समोर आलेली आहे तिच्या प्रकरणाची, त्यातनं सुद्धा असं समोर येतंय की एक खासदारांचे 2 पीए होते जे तिला फोन करायचे, तिला जाऊन भेटून सुद्धा आलेले होते आणि तिला जसा पाहिजे तसा रिपोर्ट बनवून देण्यासंदर्भात दबाव टाकला जात होता। भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार या भागाचे निंबाळकर, मला वाटतं रणजित निंबाळकर त्यांचं नाव आहे, 31/7/2025 ला रात्री राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक नावाचे त्यांचे पीए आहेत, यांच्या फोनवर हे माजी खासदार त्या दिवशी डॉक्टर संपदा मुंडेंशी बोललेले आहे। आणि बोलण्याचा कशासाठी बोलले तर एक वाहतूकदार आहेत जो बीडचाच आहे, फीड अनफीड देण्याच्या विषयी बीडच्या नावाने त्यांना हिनवलं सुद्धा। अनिल महाडिक, अनिल का सुनील मला माहित नाही पण महाडिक आहे, यांना तर खऱ्या अर्थानं बेड्या ठोकल्या पाहिजे। त्यांचे जे सहकारी पीएस आहे त्यांना सुद्धा अटक केली पाहिजे। आणि हे जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आता राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक कोण आहे? माझ्या माहितीप्रमाणे इथले जे स्थानिक माजी खासदार आहे यांचे हे पीए आहे, सुयश सहाय्यक आहे, यांनीच माजी खासदारांशी बोलणं करून दिलं आणि एका अर्थाने या सगळ्या डॉक्टरांवर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणलेला आहे। आणि त्यांनी या सगळ्या दबावातूनच त्यांची मेंटॅलिटी इथं विशद केलेली या पत्राच्या माध्यमातून। ही सत्तेची मस्ती भारतीय जनता पार्टी इथंच नाही, ही समोर आलेली आहे, याच्या पुढेही तिथला कारभार आहे। यांचे हे स्वतः त्यांचं कोणतरी भाऊ आहे अभिजित राजे निंबाळकर, हे तहसीलदार असेल, प्रांत असेल, पोलीस असेल, 24 तास वावरत असतात। अनेक गावामध्ये तर वेगळ्या पद्धतीनं गुन्हे जे विरोधात काम करणारे, मग आपचे असतील, एखादे राष्ट्रवादीचे शरद पवार पक्षाचे असतील, आमच्या शिवसेनेचे असतील, यांच्या काही शेतकऱ्यांच्या काही भागामध्ये तर 7-12वर 1-1 कोटी 1.5 कोटीचा 50-50 लाखाचा बोजा आहे। काय तर म्हणे यांनी गैर उत्खनन केलेलं आहे, केलेलंच नाही, कुठं काहीच नाही। पण अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना मला असं वाटतं सत्तेचा माज दाखवून नामोहरम करण्याचा हा प्रकार आहे। आपण या सगळ्या प्रकरणासंदर्भात वेगवेगळे कणगोरे समोर आणतो आहोत आणि ते बघतो आहोत। पुढची बातमी बघतोय। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी। खासदार पीएनं हे उद्योग म्हणजे खासदार किंवा त्याच्या पीएनं असे उद्योग केले असतील तर त्यांना आरोपी करावा। लेकरावर अत्याचार होता तक्रार देऊनही कारवाई झाली नाही। रुग्णालयातील जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी असं आमदार सुरेश धस यांनी मागणी केलेली आहे। सुरेश धस यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। बीडची ही मुलगी होती, फलटणमध्ये काम करत होती आणि त्या लेकीवर अत्याचार झालाय तर दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे। जे कोणी असेल ते, माझं म्हणणं आहे की कोण खासदार असतील, त्यांचे कोण पीए असतील, प्रेशर टाकणारे, दबाव टाकणारे, हे तपासामध्ये आता पुढे येते। आणि जर त्यांनी तसा काही उद्योग केला असेल तर ते कोणी खासदार असो, कोणी पीए असो, ते सुद्धा याच्यामध्ये आरोपी 100% झाले पाहिजेत। कारण त्यांचाही तेवढाच रोल, कारण त्या लेकरावरती अत्याचार होत होता आणि अत्याचार होत असताना तिने वारंवार तक्रारी केलेल्या। एक वेळा तक्रार ठीक आहे, दुर्लक्षित झाली, पण वारंवार तक्रारी जर केल्या असतील तर तिथले संबंधित जे कोणी असतील, ते क्लार्कपासून त्या ह्याच्या CS पर्यंत जे कोणी लोक जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजे।
तिच्या आत्महत्येच्या म्हणजे सुसाईड नोटमध्ये म्हणजे हातावरती लिहिलेल्या जे कोणी पोलीस उपनिरीक्षक त्याच्यानंतर तो बनकर हे तर आरोपी झालेच पाहिजेत, परंतु संपदाच्या तक्रारीची दखल न घेणारे उपजिल्हा रुग्णालयातील जे कोणी अधिकारी जबाबदार असतील ते सगळेच्या सगळे याच्यामध्ये आरोपी झाले पाहिजेत. त्याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. फलटण इथल्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी प्रशांत बनकर याला अटक झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांसोबत न्यूज 18 लोकमतनं संवाद साधला. प्रशांत बनकर हा पूर्णपणे निर्दोष असून संबंधित युवतीच त्याला सतत त्रास देत होती असं म्हटलं आहे. काय सांगाल, सगळ्यात महत्त्वाचे जे आरोप झालेत प्रशांत बनकर यांच्यावर, सुसाईड करताना हातावर त्यांनी स्वतःच्या ती नोट लिहिलेली होती, यामध्ये त्यांचं नाव होतं. हां, तर त्यांनी हातावरती नोट लिहिली होती माझ्या छोट्या भावाची. तर ह्याचं त्यांचे रिलेशन्स म्हणजे आमचे सगळ्यांचेच आणि त्यांचे रिलेशन चांगले होते. काही भांडणं वगैरे काही नव्हती. उलट आम्ही त्यांना खूप सपोर्ट करत होतो. गेले ते आठवडा 2 आठवडे झाला थोडंसं मेंटली डिस्टर्ब वाटत होत्या मला पण. ॲक्चुअली 5-6 दिवस झाले इथं आलेलो आहे. म्हणजे 5-6 दिवसापासूनच माझ्या थोडंसं निदर्शनात प्रत्यक्ष जास्त आलं, की ते थोडंसं मेंटली डिस्टर्ब वाटत होते आम्हाला पण. त्यांना बाकीचे टेन्शन्स वगैरे होते, काय होते असं ते बोलत पण होते आम्हाला. आणि थोडीशी मला असं वाटतं की ह्यात इन्व्हेस्टिगेशन व्हावी. का मॅडमच कोण कोणाला जास्त फोन करत होतं का? डॉक्टरच माझ्या भावाला जास्त फोन करत होते किंवा काही बातचीत त्यांच्यात होत होती, काय चर्चा होत होती. ह्याचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं का असं म्हणजे मला तर असं वाटतं की माझ्या भावाला कुठेतरी अडकवलं जाते कारण नसताना. प्रशांत बनकर यांची बहीण सुद्धा आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत बोलूयात. काय सांगाल मॅडम, आपल्याला काय यातली माहिती आहे आणि जे प्रशांत बनकर यांना आता अटक झालेली आहे याबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे त्या डॉक्टर होत्या. त्या म्हणजे फॅमिली मेंबर सारख्या झाल्या होत्या. आम्ही सगळेच कॉन्टॅक्टमध्ये असायचो त्यांच्या. म्हणजे पूर्ण म्हणजे बहीण असल्यासारखं. तर भैय्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हता कारण तो इथं नसायचाच. आणि मी इथं यायची, आईकडे राहायची त्यामुळे आमचं बहिणीसारखं रिलेशन झालं होतं. त्यांना म्हणजे टेन्शन असायचे, डिस्टर्ब असायचे तर सांगायचे पण जॉबमध्ये खूप टेन्शन असतं, सोपं नसतं असं ते सांगायच्या. त्यातून असं वाटायचं की त्यांना तिथं खूप स्ट्रेस आहे, टेन्शन आहे आणि त्या अशा थोड्या म्हणजे अशा वाटत होत्या खूप अशा मेंटली डिस्टर्ब आहेत म्हणून. तर त्याचं आता इथं येणं म्हणजे ह्या मंथमध्ये झाल्यानंतर ओळख झाली. ओळख झाल्यानंतरनं पण म्हणजे तिने थोडंसं कॉल वगैरे जास्त करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतरनं तिने म्हणजे तिला प्रपोज वगैरे केलं होतं 15 दिवसापूर्वी. भैय्याने स्पष्ट सांगितलं होतं, "मॅडम तुम्ही मला म्हणजे दादा पण म्हणत होत्या त्या. ह्याला दादा म्हणतात, आम्हाला दीदी दादा. असं काय नाहीये, आपली फॅमिली असं नाही का." त्यानंतर तो विषय क्लोज झाला होता. त्यानंतर कॉन्टॅक्ट वगैरे काही नव्हतं. त्याच्यानंतर आत्ता आम्ही शनिवारी आलो पुण्यावरून. लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही म्हणजे मी माझ्या घरी होते. हे सगळी लक्ष्मीपूजन वगैरे घरातल्यासारखं मॅडमनी सगळं म्हणजे दिवे वगैरे, रांगोळी म्हणजे घरातल्यासारखं सगळं केलं. त्याच्यानंतर फोटो वगैरे काढून झाले. नंतर ना असं बसले होते हे सगळे. तेव्हा ते म्हणले, "तुम्ही फोटो व्यवस्थित." डॉक्टर बोलले त्याला, "तुम्ही फोटो व्यवस्थित काढले नाहीत वगैरे." तो एवढंच बोल आणि ते जास्त बोलला, "तुला कळत नाही का असं?" "मॅडम असं बोलू नका, मला आवडत नाही." तो एवढंच बोलला. त्याच्यानंतर ना मग त्यांना त्याच्यावरून राग आला. त्या म्हणाल्या, "मी ऑलरेडी मेंटली खूप डिस्टर्ब आहे. मला खूप टेन्शन आहे." मग त्या खूप त्याला सांगायच्या की टेन्शन आहे असं. तो म्हणायचा, "मॅडम तुम्ही मला मला म्हणजे एवढं सांगताय, पण म्हणजे तुम्ही मला पण टॉर्चर केलं होते ना असं." त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तो इथून गेला फ्रेंडकडे गेलता आजारी म्हणून. त्याच्यानंतर त्याला खूप तिने टॉर्चर केलं. खूप कॉल आले. ते की "तुम्हाला माझी काळजीच नाहीये. तुम्हाला मी एवढं माझे टेन्शन सांगते." तो म्हणाला, "मॅडम एक तर आपली ओळख आत्ता झाली. तुमचा माझा एवढा काही रिलेशनशी संबंध नाहीये. तुम्ही मला खूप टॉर्चर करताय. मला माझी टेन्शन आहे. मला खूप तुमचं तुम्ही सारखं कॉल करून म्हणजे जवळ-जवळ कंटिन्यू कॉल करत होते त्याला 2 दिवसामध्ये. आणि मी काल जे बोललो त्याचा राग आला तर मी तुम्हाला सॉरी पण बोलतो." हे सगळं आहे त्याच्या मोबाईलमध्ये आमच्याकडे प्रूफ आहेत. प्रशांत बनकर ज्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्याची बहीण आणि त्याचा मोठा भाऊ या दोघांनी आपली बाजू सांगितलेली आहे की खरं तर
तीच वारंवार फोन करत होती आणि आपल्याला जो त्रास आहे त्याच्याविषयी ती वारंवार आपल्या भावाला सांगत होती, असं म्हणणं आहे या दोघांचं.